श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण एका खूप महत्त्वाच्या पण मनाला जड वाटणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही, वेळ नाही, मन लागत नाही, बसून वाचायलाही जमत नाही. तर मग आपण पापी आहोत का? चुकीचं करतो आहोत का? स्वामी आपल्यावर रागावले आहेत का? आज याचं उत्तर स्वामींच्या कृपेने, त्यांच्या अनुभूतीने आपण जाणून घेऊ. सगळ्यात आधी एक गोष्ट पक्की समजा. गुरुचरित्र हे पुस्तक आहे, पण गुरु म्हणजे भावना आहेत. पुस्तक वाचलं नाही म्हणून गुरु तुमच्यावर रुसणार नाहीत. ते आपल्या मनातील भक्ती पाहतात, हृदयातील प्रेम पाहतात. कधी घरात खूप कामं असतात, मुलं, संसार, ताण, जबाबदाऱ्या, मन शांत बसत नाही, डोळे जड होतात आणि आपण म्हणतो, अगदी मन नाही लागत, देवध्यानात बसायलाही जमत नाही. पण स्वामींचं प्रेम पुस्तकावर अवलंबून नसतं. ते भावनेवर चालतं. गुरुचरित्र वाचायला जमलं नाही तरी रोज एक ओवी, एकच ओवी म्हणा. जय गुरुदेव दत्त. ही एक ओवी संपूर्ण पारायणासारखी शक्ती देते. घरकाम करताना गुरुनाम घ्या. बसून वाचायला वेळ नसेल तर काम करताना, भांडी घासताना, स्वयंपाक करताना मनातल्या मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप पारायणापेक्षा जास्त शक्तिशाली असतो. स्वामींच्या फोटोपाशी 5 मिनिटं बसा. फक्त 5 मिनिटं. डोळे मिटा. शांत श्वास घ्या. स्वामींचं नाम घ्या. हे म्हणजे मनाचं पारायण. ऑडिओ पारायण करा. वाचायला जमत नसेल तर गुरुचरित्र पारायण ऑडिओ ऐका. स्वामींच्या कथेचा स्पर्श कानातून मनात उतरण्यासाठी पुरेसा असतो. मनापासून प्रार्थना करा. स्वामी, मला शक्य नाही, पण तुमच्यावर प्रेम आहे. तुम्ही सोडवू नका. इतकी साधी प्रार्थना केली तरी पारायण पूर्ण झाल्यासारखं फळ मिळतं. कधी-कधी लोक सांगतात, पारायण नाही केलं तर अडचणी येतील, संकटे येईल. पण हे खरं नाही. स्वामी भक्ताला घाबरवून भक्ती करून घेत नाहीत. स्वामींच्या चरणी बसलेला भक्त हा त्यांचा लहान मुलगा अथवा मुलगी असते. आई-वडील कधी मुलावर रागवत नाहीत, की तू पोथी का नाही वाचली? ते विचारतात, मन शांत आहे ना? तुला त्रास नाही ना? तसंच स्वामी विचारतात, मन थकलंय का? मी आहे ना, चिंता करू नको. ज्यांना पारायण जमत नाही, त्यांची परिस्थिती स्वामी जाणतात. त्यांचं अंतरीचं दुःख ते पाहतात. गुरुचरित्र ही पोथी जबरदस्तीने वाचायची नसते. ती मन शांत झाल्यावर स्वतःहून उघडते. कधी अचानक एखादी ओवी वाचायला मिळते. कधी कुणी कथा सांगतो. कधी एखादा प्रसंग आपल्याला स्वामींकडे पुन्हा वळवतो. हे सर्व स्वामींची खूण आहे. आता बास, आता माझ्यावर मन दे. स्वामी स्वतः भक्ताचा वेळ ठरवतात. तुम्हाला जबरदस्ती करायला सांगत नाहीत. नुकतंच एक भक्त म्हणत होता, मला पारायण जमत नाही. पुस्तक उघडले की झोप येते. पण स्वामींनी माझी अडचण तरीही सोडवली का? कारण त्याने भाव दिला होता. स्वामींना भावाशिवाय काही नको. पोथी न वाचता देखील घरात शांतता येते. मनातील वेदना कमी होतात. संकटे निम्मी होतात आणि स्वामींची अनुभूती मिळते. पारायण ही गुरुभक्तीची एक पद्धत आहे. भक्तीचं मापन नाही. खूप लोक स्वतःच स्वतःला दोष देतात. मी मला भक्ती जमली नाही. हे चुकीचं आहे. स्वामी म्हणतात, तू माझा आहेस. तू थकला आहेस. म्हणून मी तुला दूर करणार नाही. जगातल्या देवांपैकी सगळ्यात जास्त प्रेम करणारे आणि त्वरित मदत करणारे देव म्हणजे स्वामी समर्थ. तुम्ही बसूही शकत नाही, तरी ते तुमच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, मी आहे ना, तू चिंता करू नको. गुरुचरित्र म्हणजे गुरुवर पूर्ण विश्वास. आज या व्हिडिओत आपण समजलो
गुरुचरित्र वाचायला जमत नाही याचा अर्थ भक्ती नाही असा होत नाही. ज्यांच्या मनात स्वामींची आठवण आहे, ज्यांच्या मनात प्रेम आहे, ते स्वामींना सर्वात प्रिय असतात. शेवटी एकच, स्वामी भक्ताला सोडत नाहीत. भक्ती जमत नाही म्हणून ते दूर जात नाहीत. ते थकलेल्या भक्तालाच जास्त जवळ घेतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.